जय श्रीराम. आज मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे प्रभू श्री रामचंद्र आणि हनुमानजींची. ही गोष्ट अशी आहे की जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांना असं वाटलं की हनुमानाला कुठेतरी गर्व झालेला आहे त्याच्या शक्तीचा, त्याच्या बलशाली होण्याचा, तर त्यांनी त्यांना कसा धडा शिकवला आहे ह्या कथेत सांगितलं गेलेलं आहे. तर झालं असं होतं की जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं आणि माता सीतेला जेव्हा तो आपल्यासोबत लंकेला घेऊन गेला, तेव्हा इकडे प्रभू श्री रामचंद्र खूप विवश झाले होते. ते माता सीतेचा शोध सगळीकडे घेत होते. तेव्हा त्यांनी हनुमानाला म्हटलं की तू जा आणि माता सीतेला शोधून आण. तेव्हा प्रभूंची आज्ञा घेऊन ते निघाले माता सीतेला शोधायला. आणि शोधता शोधता ते समुद्रावरनं पुढे गेले आणि ते लंकेला पोचले. लंकेला पोचल्यानंतर जेव्हा त्यांनी माता सीतेचा शोध घेतला तेव्हा त्यांना तिथे अशोक वाटिकामध्ये माता सीता एका झाडाखाली बसलेल्या दिसल्या. त्यांनी माता सीतेला जाऊन प्रभूजींचा निरोप दिला की असं असं प्रभू रामचंद्र तुम्हाला शोधतात आहे आणि लवकरच ते तुम्हाला इथे घ्यायला येतील. तेव्हा आनंदित होऊन माता सीतेने हनुमानाला असं वरदान दिलं की तू चिरंजीवी होशील. आणि माता सीतेचा निरोप घेऊन हनुमान पुन्हा वापस निघाले भारतात यायला. आणि त्यांनी ठरवलं की तिथे गेल्यानंतर प्रभूंना सगळा मातेचा निरोप द्यायचा आणि लवकरात लवकर मातेला सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू करायचे. तेव्हा पुन्हा जेव्हा ते परत आले प्रभू श्रीरामचंद्रांकडे, त्यांनी पूर्ण जे काही घडलं होतं लंकेमध्ये ते पूर्ण सविस्तर प्रभू श्रीरामचंद्रांना सांगितलं. ते ऐकल्यानंतर प्रभूंनी पण ठरवलं की लवकरात लवकर सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवून आणायचं. तेव्हा मग त्यांनी ठरवलं की इथून लंकेपर्यंत जायला जो मध्ये समुद्र लागतो त्याच्यावर सेतू बांधणं गरजेचं आहे. त्यामुळे ते सेतू बांधण्याचं काम लवकरात लवकर प्रभूंना सुरू करायचं होतं. आणि मग पूर्ण वानरसेना त्यांच्या पाठीशी उभी होती. पूर्ण वानरसेनेने त्यांना पूर्ण मदत करायचं ठरवलं. प्रभूंना जेव्हा हे काम सुरू करायचं होतं, प्रभूंना पहिले शिवलिंग स्थापन करायची इच्छा होती. शिवलिंगाची पूजा करूनच प्रभूंना सेतूचं काम सुरू करायचं होतं. त्यामुळे शिवलिंग आणण्यासाठी प्रभूंनी हनुमानाला म्हटलं की तू जा आणि काशीवरनं शिवलिंग घेऊन ये, जितक्या लवकरात लवकर तुला आणता येईल. झालं. हनुमानाला माहिती होतं की आपण अगदी पटकन असं जाऊन असं आणू शकतो. त्यामुळे ते आपल्या एकदम वाऱ्याच्या गतीने गेले काशीला. तिथनं शिवलिंग घेतलं त्यांनी आणि त्यांना इतका त्या गोष्टीचा अभिमान होऊन गेला की मी किती पटकन काशीला पोचलो. मी त्या काशीला पोचल्यानंतर किती पटकन ते शिवलिंग घेतलं आणि मी आता हे प्रभू रामचंद्रांना नेऊन देणार. म्हणजे मी किती शक्तिशाली, मी किती बलशाली, हा एक कुठेतरी गर्व त्यांच्या मनात आला. आणि त्या गर्वाच्या ह्याच्यात ते निघाले तिथनं शिवलिंग घेऊन आणि ते पोचले. उडत उडत ते आले प्रभूंजवळ. तर ते जेव्हा प्रभूंजवळ आले तेव्हा प्रभूंनी तिथे पहिलेच रेतीचं शिवलिंग स्थापन केलेलं होतं. जेव्हा हनुमानजी प्रभूंना म्हणाले की मी तर तुमच्यासाठी शिवलिंग आणलेलं आहे, तुम्ही का बरं स्थापन केलं? तर प्रभू म्हणाले की ठीक आहे, तू आणलं आहे ना, मग तू तुझं हे ठेव तिथे आणि मी हे जे तयार केलेलं आहे हे तू बाजूला हटव. हनुमानजी गेले ते बाजूला करायला. पूर्ण शक्तीपणाला लावली त्यांनी, काही केलं त्यांच्याच्याने ते शिवलिंग बाजूला हललंच नाही. शेवटी ते थकून गेले आणि प्रभूंजवळ आले आणि प्रभूंना म्हणाले की तुम्ही जे शिवलिंग स्थापन केलेलं आहे त्याचीच तुम्ही पूजा करा, कारण हे शिवलिंग माझ्याच्याने हललंच नाही. तेव्हा मग प्रभू त्यांना म्हणाले की हे शिवलिंग तुझ्याकडून का बरं हललं नाही याचं कारण तुला कळलं आहे का? हनुमानजी म्हणाले नाही. ते म्हणाले की तुझ्यामध्ये जो गर्व आलेला आहे की मी सगळ्यात शक्तिशाली, मी सगळ्यात बलवान, त्याच्यामुळे या गर्वामुळे निव्वळ ते शिवलिंग तुझ्याकडनं हललं नाही. हनुमानजींना त्यांची चूक कळली. त्यांनी प्रभूंची क्षमा मागितली आणि त्यांनी सेतूचं काम सुरू केलं. त्याच्यानंतर त्यांचं सेतूचं काम पूर्ण झाल्यानंतर माता सीतेला ते घेऊन आले आणि त्यांनी आयुष्यभर दोघांची मनापासून सेवा केली आणि अजूनही करतात आहे. अशा पद्धतीने त्यांना जो काही धडा मिळाला प्रभूंकडनं त्यांनी तो नेहमी लक्षात ठेवला आणि कधीही स्वतःमध्ये गर्व येऊ नाही दिला. जय श्रीराम, जय हनुमान.